उन्हाळ्यात त्वचेसोबतच संपूर्ण शरीराची काळजी घेणं महत्त्वाचं असतं आणि अशातच हिवाळ्यात टाचांना भेगा पडणं ही एक सामान्य समस्या आहे। पण जर उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकतात। उन्हाळा येताच आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेत असतो। या ऋतूमध्ये बहुतेक लोक त्यांच्या चेहऱ्याची आणि हातांची काळजी घेण्याकडे लक्ष देतात, पण अनेकदा पायांची काळजीकडे दुर्लक्ष होतं। परिणामी पायांच्या टाचांना भेगा पडतात। हिवाळ्यात कोरड्या त्वचेमुळे टाचांना भेगा पडणं सामान्य आहे, पण जर उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर तो चिंतेचा विषय असू शकतो। उन्हाळ्यामध्ये टाचांना भेगा पडण्यामागे अनेक कारणं असतात, जसे की पायांच्या त्वचेचा जास्त कोरडेपणा, पाण्याची कमतरता, धूळ, जास्त घाम येणं आणि चुकीची पादत्राणं वापरणं। जर उन्हाळ्यामध्ये तुमच्या पायांच्या टाचांना भेगा पडत असतील आणि वेदना होत असतील तर घाबरून जायची गरज नाहीये। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुमच्या भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील आणि पुन्हा एकदा मऊ आणि गुळगुळीत होतील। टाचांना भेगा पडू नयेत म्हणून प्रथम त्याची कारणं समजून घेणं आवश्यक आहे। उन्हाळ्यामध्ये टाचांना भेगा पडण्याची ही मुख्य कारणं असू शकतात की शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते, ज्यामुळे टाचांना तडे जातात। याशिवाय जास्त वेळ अनवाणी चालण्याने सुद्धा त्वचा कडक आणि कोरडी होते, ज्यामुळे पायाच्या टाचांना भेगा पडतात। घट्ट, सिंथेटिक किंवा निकृष्ट दर्जाची पादत्राणं घातल्याने सुद्धा टाचांना लवकर तडे जातात। शरीरामध्ये व्हिटॅमिन ई, ए आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडची कमतरता सुद्धा टाचांना भेगा पाडू शकते। नारळाच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे भेगा पडलेल्या टाचांच्या टाचा लवकर बऱ्या होतात। म्हणून रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुवा आणि त्यानंतर टाचांना नारळाचं तेल लावा आणि मसाज करा। त्यानंतर कॉटनचे मोजे घाला आणि रात्रभर तसंच राहू द्या। दररोज असं केल्यानं काही दिवसातच तुमच्या टाचा मऊ होतील। मध हे सुद्धा एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवतं। त्याशिवाय पायांच्या काळजीसाठी भेगा पडलेल्या टाचांना बरंही करतं। यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात 2-3 चमचे मध मिसळा। त्यात तुमचे पाय 15 ते 20 मिनिटं भिजवून ठेवा। हलक्या हाताने स्क्रब करा, पाय पुसून घ्या आणि थोडंसं क्रीम लावा। आठवड्यातून 3 वेळा हा उपाय केला तर टाचा लवकर बऱ्या होतात। कोरफडात सुद्धा दाहक, विरोधी आणि उपचार करणारे गुणधर्म असतात, जे त्वचेला मऊ करतात आणि अशा वेळी तुमच्या भेगा पडलेल्या टाचांना बरं करण्यासाठी 2 चमचे ॲलोव्हेरा जेलमध्ये 1 चमचा ग्लिसरीन मिसळा। रात्री टाचांवरती लावा आणि हलक्या हाताने मसाज करा। रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी धुवून टाका। कोरफड टाचांना आत्म पोषण देतं आणि त्यांना लवकर बरं करतं। पिकलेलं केळ हे सुद्धा एक उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरं करतं। एक पिकलेलं केळ मॅश करा आणि त्यामध्ये थोडंसं नारळाचं तेल मिक्स करा। त्यानंतर ते टाचांवरती लावा आणि 20 मिनिटं तसंच राहू द्या। कोमट पाण्यानं पाय धुवा। आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय केला तर तुमच्या टाचांना लवकर बऱ्या होतील। ही माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावरती आधारित आहेत। आपलं कोकण ह्याला दुजोरा देत नाही। हे उपाय अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या आणि अशाच प्रकारची माहिती सगळ्यात आधी मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच्या केबल ऑपरेटर्सशी आधी जाऊन संपर्क करा। नमस्कार।